पुण्याच्या खेड तालुक्यातील कडूस गावात जादू टोण्याचा प्रकार उघड झालाय। बंद घराच्या दारात एक व्यक्ती दही भात, लिंबू आणि नारळ फोडतानाचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये समोर आला। या विचित्र कृत्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। हा सगळा प्रकार करताना संबंधित व्यक्तीसोबत एक महिला देखील सीसीटीव्हीत दिसतेय। मात्र गावकऱ्यांनी संबंधितांना विचारलं असता आम्ही मुंबईवरून आलोय असं सांगण्यात आलं। तर जादू टोण्याचा प्रकार जमिनीच्या वादातनं असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केलाय। या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय। ते इकडनं आले असे। मी त्यांना म्हटलं तुम्ही कुठून आले? ते म्हणले मी मुंबईवरून आले। मग म्हणलं तुम्ही इथं कशाला काय करता ना, इथं आमचे लहान मुलं आहेत। ते म्हणले तुम्हाला काय करायचंय? काय काय केलं त्यांनी? त्यांनी दही भात, टावेल टोपी, नारळ फोडला, पाणी शिंपडलं, गुलाल टाकला आणि मंत्र पण काहीतरी बोलत होते। याच्यामुळे तुम्हाला भीती नाही का काय वाटत? हो भीती वाटते ना, मग आमच्या इथं लहान मुलं आहेत ना, मग भीती वाटणारच ना। इथं कधी म्हणजे आम्ही इथं राहिल्यापासून कधीच घडलं नाही, पहिल्यांदाच हे असं झाले। हा इथं दत्त जयंतीचा उत्सव चालू होता काल। त्याच्यानंतर त्या आवाज इकडे इथपर्यंत जे लोक ते ये जा करत होते, त्याच्यामुळे तो माणूस इथे येत नव्हता। पण आम्ही इथनं घरातनं बाहेर गेलो, त्याच्यानंतर तो माणूस आणि त्याच्यासोबत एक लेडीज इथं आल्याच्या नंतर त्यांनी इथं पाणी शिंपडलं, गुलाल टाकला, कागद ठेवला, त्याच्यावरती दही भात टाकला, नारळ फोडला, मंत्र म्हणला आणि ह्या टॉवेल टोपी ठेवली। आणि हे त्यांनी विचारलं यांना की बाबा काय करता येईल तुम्ही इथे? तर म्हणला तुम्हाला काय करायचं, माझं मी काय करेल, तुमचा काय संबंध मला विचारायचा, मला काय त्रास देऊ नका, तुम्ही जा इथून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।